पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येण्याच्या वाटेवर आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये देखील भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर असल्याचं आत्ताचं चित्र आहे। कलानुसार भाजप 144 जागांवर आघाडीवर आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, सध्या पश्चिम बंगालमधलं चित्र आपण पाहतोय, ममता दीदींना करिश्मा करता येत नाहीये। नक्कीच आपण जर पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अत्यंत काटेकी टक्कर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तृणमूल काँग्रेसने आणि भाजपने दोघांनीही 100 पार केली। भाजपने 77 जागांवरून जर आता आपण पाहिलं तर 100 पार भाजप सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। तर तृणमूल काँग्रेस सुद्धा 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं एकंदरीत चित्र पश्चिम बंगालमध्ये जे पहिल्यांदा कल हाती येत आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये विशेष एक गोष्ट या संपूर्ण निकालांच्या जे पहिले कल येत आहेत यामध्ये दिसते ती म्हणजे ममता बॅनर्जी या सुद्धा पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भवानीपूर हा त्यांचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये ममता बॅनर्जी या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यात जर आपण पाहिलं तर भवानीपूर मतदारसंघामध्ये जो सायलेंट वोटर आहे हा सायलेंट वोटर अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भवानीपूर मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर गुजराती असतील, मारवाडी असतील, उत्तर भारतीय असतील, ज्यामध्ये बिहारी असतील, उत्तर प्रदेशमधील पंडित असतील, या सगळ्यांची जी संख्या आहे ती जवळपास 40% जास्त आहे आणि त्यामुळेच भाजपनं या ठिकाणी पश्चिम बंगालमधील सगळ्यात मोठा चेहरा असलेल्या सुवेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।